नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये दिनांक 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये दिनांक 7 मार्च व 9 मार्च 2026 रोजी हे अभियान राबवले गेले. पालघर तालुक्यात माहीम मंडळामध्ये ग्रामपंचायत कार्यालय माहीम येथील सभागृहामध्ये आयोजित केलेल्या शिबिराचा शुभारंभ माननीय आमदार श्री गणेश नाईक साहेब, पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माननीय आमदार राजेंद्र गावित, माननीय डॉक्टर इंद्राणी जाखड, जिल्हाधिकारी पालघर, माननीय श्री यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक पालघर, श्री रवींद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, श्री श्याम मदनूरकर, उपविभागीय अधिकारी पालघर, श्री रमेश शेंडगे, तहसीलदार पालघर व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या शिबिराच्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री व जिल्हाधिकारी महोदया यांनी स्थानिकांशी संवाद साधला. वसई तालुक्यामध्ये 7 मार्च 2026 रोजी मांडवी मंडळामध्ये महावीर धाम जैन मंदिर शिरसाड येथे, तर 9 मार्च 2026 रोजी आगाशी मंडळामध्ये सेंट जोसेफ कॉलेज नंदाखाल कोफराड येथील आयोजित शिबिरामध्ये श्री शेखर घाडगे, उपविभागीय अधिकारी वसई, श्री दिलीप गायकवाड, तहसीलदार वसई व इतर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी स्थानिकांना महसूल संबंधी विषयांवर मार्गदर्शन केले. डहाणू तालुक्यामध्ये चिंचणी मंडळ परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय चिंचणी येथे माननीय आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या शिबिर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री विशाल खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू, श्री महेश सागर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, श्री सुनील कुळी, तहसीलदार डहाणू व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहून त्यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. तलासरी तालुक्यामधील झरी मंडळामध्ये ज्ञानमाता हायस्कूल झरी येथे माननीय आमदार श्री विनोद निकोले यांच्या हस्ते या शिबिर अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी श्री विशाल खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू, श्री महेश सागर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, श्री अमोल पाठक, तहसीलदार तलासरी व इतर अधिकारी उपस्थित राहून त्यांनी स्थानिकांना मार्गदर्शन केले. वाडा तालुक्यामध्ये दिनांक 7 मार्च 2026 रोजी कुडूस मंडळामार्फत ग्रामपंचायत कार्यालय कुडूस येथील अभियानाचा शुभारंभ माननीय आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 9 मार्च 2026 रोजी मांडवा मंडळामध्ये ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे आयोजित शिबिराचा शुभारंभ श्री संदीप चव्हाण, उपविभागीय अधिकारी वाडा यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिर अभियानावेळी श्री भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार वाडा व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत या शिबिरादरम्यान नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला. विक्रमगड तालुक्यामधील विक्रमगड मंडळामध्ये तलाठी कार्यालय विक्रमगड येथे माननीय आमदार श्री हरिश्चंद्र भोये यांनी या शिबिराचा शुभारंभ केला. यावेळी श्री तेजस चव्हाण, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पालघर, श्री मयूर चव्हाण, तहसीलदार विक्रमगड व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या शिबिर अभियानामध्ये आमदार साहेब यांनी स्थानिकांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. जव्हार तालुक्यामधील जव्हार मंडळामध्ये रेड ऑइल रिसॉर्ट जव्हार येथे माननीय आमदार श्री हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते या शिबिर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉक्टर अपूर्वा बसूर, सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार, श्री रोहन शिंदे, तहसीलदार जव्हार व इतर अधिकारी उपस्थित राहून त्यांनी स्थानिकांना शिबिरातील उपक्रमांचा लाभ दिला. मोखाडा तालुक्यातील मोखाडा मंडळामध्ये साई मंदिर मोखाडा येथे माननीय आमदार श्री हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते या शिबिर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री रवींद्र राजपूत, अपर निवासी उपजिल्हाधिकारी पालघर, श्री रोहन शिंदे, तहसीलदार मोखाडा व इतर अधिकारी उपस्थित राहून त्यांनी स्थानिकांना मार्गदर्शन केले. या शिबिरांच्या पूर्वतयारीमध्ये सर्व तालुक्यामधील आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य यांना प्रत्यक्ष भेटून कोणकोणते उपक्रम घेण्यात येणार आहेत याची माहिती देण्यात आली. गावस्तरावर चावडी वाचन, सभा, रॅली, जनसंवाद यांच्यामार्फत जनजागृती करण्यात आली. या सर्व शिबिरांना स्थानिक लोक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिर अभियानाद्वारे स्थानिक स्तरावर विविध उपक्रम राबवून स्थानिकांना लाभ देण्यात आले. तसेच महसूल विषयांचे मार्गदर्शन व व्यापक जनजागृती करून नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानामार्फत विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. धन्यवाद.